तू कशासाठी आला आहेस? आवाज साधा होता, निर्विकार होता. त्यात भावनेची यत्किंचितही छटा नव्हती. त्याला समजलं, मनाशी ठरवलेले शब्द बोलणं अशक्य होते. सहज कुतूहलापायी अंदाज घेण्यासाठी येण्यासारखी ही जागाच नव्हती. खरोखरच तो एखाद्या त्रयस्थ, स्थितप्रज्ञ, विचक्षण निरीक्षकासारखा आला असता तर त्याला कदाचित वाड्यात प्रवेशही मिळाला नसता, किंवा त्याचा आतवार प्रवेश झाल्यावर मग त्याला बाहेरची वाट बंद झाली असती. मला माझ्या दळिद्री, एकसुरी, चणचणीच्या, काभाड कष्टाच्या जिण्याचा कंटाळा आला आहे. फोनोग्राफच्या तबकडीसारखे शब्द घडाघडा ओसंडत होते. स्वतःपासूनही लपवलेलं सत्य. तुझ्या मनात जे जे असेल ते ते तुला मिळेल. त्या आवाजात एक निर्णायकता होती. मी मागेन, ती किंमत द्यायला तयार आहेस? नावालाच प्रश्न होता, खरं विधानच होतं. त्याला खूप वाटत होतं विचारावं, काय किंमत आहे, विचाराला वेळ किती आहे, पण जीभच रेटली जात नव्हती. काही क्षण विलक्षण तणावाचे गेले. म्हणजे तुझी मूकसंमती आहे तर जा आता. त्या दिव्यांवर आवरण आलं. तो तिच्याकडेच पाहत होता. खोली अंधार झाल्यावरही तिचे डोळे त्याच्याकडे टक लावून पाहताना दिसत होते. ते लहान मोठे होत होते आणि मग त्यांच्यावर सावकाश पापण्या खाली आल्या. खोलीत हालचालींचा कोणताही आवाज झाला नाही. पण 5-7 सेकंदांनी त्याने टॉर्च शिलगावला. तेव्हा त्याला दिसलं की खोली रिकामी आहे. मनात एक धाडसी विचार आला. वाटलं तो दिवा घ्यावा, सर्व वाडा शोधावा, सर्व खोल्या, तळघर, माळे, सर्व काही नीट पाहावं. तो दिव्यांच्या मेजाकडे गेला. मेजावर जुनी वेताची टोपली पालथी ठेवली होती. ती त्याने उचलली, पण खाली काहीच नव्हतं. दिवा नाही, काही नाही. दिवा मालवून तिने बरोबर नेला असेल, पण वात विझल्याचा काहीतरी वास यायला हवा होता. तो आला नव्हता ही त्याची खात्री होती. त्याने टॉर्च समोरच्या खुर्चीकडे वळवला. खुर्चीच्या बैठकीवर कितीतरी दिवसांची धूळ होती. तिथे कोणी बसल्याची एवढीशीही खूण नव्हती. फरशीवरची धूळही विस्कटली नव्हती. दारापासून आतपर्यंत फक्त त्याच्याच पावलांच्या ठशांची दुहेरी रांग होती. तो खोलीच्या दारातून मधल्या हॉलमध्ये आला. हॉलच्या 3ही भिंतीत अनेक दारं होती. त्या दारांतून कुणीकडे वाट जात होत्या? आता शोध घेणं अशक्यच होतं. तो एकटा होता. त्याच्या भोवती अंधारलेली, झपाटलेली वास्तू होती. त्याची ज्ञानेंद्रिये विश्वासाह्य राहिली नव्हती. आता एवढ्यातच एखाद्या त्रयस्थाला तो एका रिकाम्या खुर्चीकडे पाहत बसलेला दिसला असता. नाही, आत्ताची वेळ शोध घेण्याची नव्हती. हॉलच्या दारातून तो बाहेर पोर्चमध्ये आला. आवारातून पडक्या भिंतीपाशी आला. मागे वळून त्याने टॉर्चचा झोत त्या पडक्या वाड्यावर टाकला. पोर्चवरच्या बैठ्या कठड्यापाशीच ती उभी होती आणि पुढे किंचित वाकून त्याच्याकडे पाहत होती. कॉजवे येईपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. रात्रीच्या गडद काळोखात नाही ते येऊन मिसळलं होतं. देवळाच्या मागे मोठा वड होता. वडाच्या फांदीवर घुबड बसलं होतं. त्याचे 2 निखाऱ्यासारखे डोळे अच्युतवर खेळले होते. वडाला वळसा घालून तो मंदिराच्या भिंतीपाशी येईपर्यंत त्या डोळ्यांनी त्याची पाठ सोडली नव्हती. देवळावरून पुढे जाताना त्याने रात्रीच्या निळ्या काळ्या आकाशाविरुद्ध रेखल्या गेलेल्या घुमटावर नजर टाकली. मात्र एकाएकी आतली घंटा खण खण आवाज करायला लागली. तो धूम पळणार होता, पण शेवटच्या क्षणी त्याने स्वतःवर ताबा मिळवला. असं धावपळ करून मागे टाकण्यासारखं हे नव्हतं. त्याला धोका असण्याचं काही कारण नव्हतं. ही फक्त एक चुणूक होती. जनावराला रस्त्यावर ठेवण्यासाठी आसपास हवेत चापकाचा फट आवाज करतात तसलाच प्रकार. त्याने मनात विरोधाचा विचार आणण्यापूर्वीच त्याला हा इशारा होता. कॉजवे ओलांडला तेव्हा 12 वाजले होते. इतका वेळ आपण काय करत होतो? हा मनाला सतावणारा प्रश्न होताच. वाटेतल्या अमृततुल्यमध्ये त्याने गरमागरम चहाचा कप घेतला. घरी परत येईपर्यंत 1 वाजला होता. कडीचा आवाज होताच नलिनीने दार उघडलं होतं.
पण तो कपडे बदलून येईपर्यंत ती परत झोपीही गेली होती. पण झोप त्याच्यापासून इतकी दूर कधीही नव्हती. रात्रीचे सर्व प्रसंग सर्व तपशिलासह डोळ्यासमोरून पुन्हा पुन्हा सरकत होते. पारंड्यांची अवस्था आता पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होती. डॉक्टर त्यांना मानसिक विकार झाला आहे म्हणत असतील, पण अच्युतची खात्री झाली होती की खरा प्रकार वेगळाच होता. पारंड्यांनी कशाला तरी संमती दिली होती आणि तो सौदा त्यांच्या अंगलट आला होता. स्वतःची आणि त्याचबरोबर आपल्या घरादाराची संसाराचीही त्यांनी परवड करून घेतली होती. त्याला स्वतःची ती गत करून घ्यायची नव्हती. खरं तर तिथल्या तिथेच त्याने ठाम नकार द्यायला हवा होता, पण स्वतःला फसवण्यात काय अर्थ होता. त्या वातावरणाने, लहान सहान सूचक प्रसंगांनी त्याची अवस्था भयभीत झाली होती. तिच्यात तिथे खरोखर एखादी स्त्री असली तर मनकवडेपणा होता. त्याच्या मनात विचार येता येताच तिला तो जाणवत होता. तिच्यात एक प्रकारची मोहिनी टाकण्याची शक्ती होती. त्याच प्रभावाखाली त्याला त्या वाड्याची भूतकाळाची आणि भविष्यातली एक ओझरती अवस्था दिसली होती. पण त्याने कुठेतरी वाचलं होतं की खंबीर मनाच्या विरोधापुढे या शक्तींचा काहीही प्रभाव चालत नाही. आता सकाळ झाली. दिवसा उजेडी तो त्या पडक्या वाड्याला भेट देणार होता. मग ठरवू काय करायचं ते, तो मनाशी विचार करीत होता. झोप आली ती खूप उशिरा आली. रात्रीच्या चमत्कारिक प्रसंगांचा वारसा घेऊनच आली. वेड्यावाकड्या स्वप्नांनी त्याची झोप अनेकदा चाळवली गेली. पण सकाळी जाग आली तेव्हा एकही स्वप्न आठवत नव्हतं. क्षणमात्र मनात आशा आली की त्या पडक्या वाड्यातला अनुभव हेही एखादं स्वप्नच असेल. पण अर्थात ही आशा फार वेळ टिकली नाही. सकाळचे सर्व व्यवहार अबोलपणानेच झाले. नलिनीने जेवणाचा डबा तयार केला. तो बाहेर पडला तेव्हा त्याने नलिनीपाशी आदल्या रात्रीच्या संदर्भात एक शब्दही उच्चारला नव्हता. ऑफिसच्या बसस्टॉपवर गोपाळची रोज गाठ पडत असे. गोपाळच त्याचा त्यातला त्यात जवळचा मित्र होता. गोपाळजवळच त्याने डबा दिला आणि आपण जरा उशिरा येत असल्याचं आणि तोपर्यंत जरा सांभाळून घेण्याचा निरोप दिला. अर्थात यात नवीन काहीच नव्हतं. बस निघून गेल्यावर तो माघारी फिरला. काल रात्री जी वाट घेतली होती त्या वाटेला लागला. आता कॉजवे, सायकल, स्कूटर, पादचारी आणि नदीवर आलेल्या गाई म्हशी यांनी गजबजून गेला होता. धूळ होती, वेगवेगळे वास होते. नदीच्या उथळ काठावर बेघर लोकांच्या अंघोळी चालल्या होत्या. धोब्यांच्या कपड्यांच्या राशी लागल्या होत्या. रहस्यमयतेचा अंशही नव्हता. कॉजवे ओलांडला. चढ चढून वर येताच तो उजवीकडे वळला. या भागात पुढे वस्ती नाही, कॉलनी नव्हती. काही मळे बंगले होते, पण त्यांचे दर्शनी भाग फलांगावरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होती. ही मागची दुर्लक्षित बाजू होती. झाडीतून तिरकस उन्हा पडली होती, पण त्या हलत्या सोनेरी चकत्या होत्या. काही ठिकाणचे काळोखाचे कोश तसेच होते. तो जसजसा पुढे चालला तसतसा गर्दीचा गजबजाट अस्पष्ट होत होत शेवटी लुप्त झाला. पानांची सळसळ आणि कीटकांची केर, चारी बाजूंना झाडी होती. मागे पुढे रस्ता रिकामा होता. त्याच्या नकळत त्याची नजर सर्व दिशांना फिरत होती. कालच्या रात्रीच्या त्याच्या धैर्याचं आता त्याचं त्यालाच नवल वाटत होतं. उद्ध्वस्त देवालय आलं. आता त्याचं खरं स्वरूप उघडं होत होतं. दीपमाळा ढासळल्या होत्या, तट कोसळले होते, शिखरावरचे कळस नाहीसे झाले होते. पडक्या भिंतींवरून गवत वाढलं होतं. माणसाने आपली प्रार्थना थांबवताच त्या जागेतून देवत्वही गेलं होतं. त्या रिकाम्या झालेल्या वास्तूचा आणखी कशाने तरी ताबा घेतला होता का? कालचा घंटानाद जर भास नसेल, खरा असेल तर? देवळाला वळसा घालून तो मागे आला. सराई देवळाला मागच्या भागात होती. सराईच्या खिडक्या मागच्या भिंतीतून बाहेर उघडत होत्या. खिडक्यांची पालं केव्हाच गेली होती. थंडी, वारा, पाऊस यापासून आडोसा म्हणून कोणीतरी कधीतरी खिडक्यांना गोणपाटांचे पडदे लावले होते.
तेही जुने होऊन त्यांना असंख्य छिद्र पडली होती. पूर्वेकडून आलेलं तिरकं ऊन त्या पडद्यांवर पडलं होतं. त्यांना एक खोटी सोनेरी झिलई आली होती. पण अच्युतचं लक्ष एकाएकी मधल्या खोलीच्या खिडकीवर एकवटलं. त्या उन्हाने उजळलेल्या पडद्यामागे कोणीतरी उभं होतं. फक्त काळी छायाकृती दिसत होती. पुरुष का स्त्री हेही सांगता येत नव्हतं. छायाकृतीशिवाय इतर काहीही दिसत नसलं तरी वाटत होतं ती व्यक्ती आपल्या हालचालींवर नजर ठेवून आहे. अच्युतच्या पावलांना एकदम गती आली. यावेळी त्या ठिकाणी कोणी साधा पांथस्य किंवा बेघर असण्याची मुळीही शक्यता नव्हती. नैसर्गिक स्पष्टीकरण म्हणजे फसवाफसवी होती. 20 पावलं टाकल्यावर त्याने एक घाईची नजर मागे टाकली. पण ती खिडकी आता रिकामी होती. आता तो पडका वाडा समोर आला होता. त्या जीर्ण भग्न वास्तूत वास्तविक कारुण्य असायला हवं होतं. मानवी वस्तीची ती शोकांकिका पाहून मन खिन्न व्हायला हवं होतं. आपल्याला काय वाटत आहे हे त्याला नक्की सांगता आलं नसतं. पण ती करुणा किंवा खेद खास नसावा. सराटाच्या बोचऱ्या स्पर्शासारखी ती जाणीव होती. जणू त्या वास्तूभोवती एक काटेरी कवच होतं. त्या काळ्या जोगिणीच्या तशी कोणी असली तर वास्तव्याचा हा परिणाम होता की तिच्या वास्तव्याचं हे कारण होतं. वास्तू अपवित्र म्हणून तिने निवडली होती का ती आली म्हणून वास्तू अपवित्र झाली होती? अच्युतने मनाला खेचून ताळ्यावर आणलं. या गंभीर सात्विक चर्चांशी त्याचा काय संबंध होता? या वास्तूत काहीही असो, त्याच्याशी संबंध तोडायला तो आला होता. तो ठणकावून सांगणार होता की काल रात्री त्याने कोणताही सौदा केला नव्हता. कालच्याच रात्रीसारख्या एका पडक्या भिंतीवरून तो आत आला. पोर्चमधल्या मोठ्या दारातून बाहेरच्या हॉलमध्ये आला. छतावरून भिंतीवर ओल पसरली होती. त्यांच्यावर हिरवट बुरशी चढली होती. कोळिष्टकाचे जाड जाड पडदे कोपऱ्यातून खाली लोंबत होते. खालची फरशी उखडली होती. सर्वत्र काड्या, कचरा, पक्ष्यांची विष्ठा पसरलेली होती. हॉलच्या मध्यभागी उभा राहून तो तिन्ही भिंतींच्या दारांकडे पाहत होता. काल रात्री ती उजवीकडच्या दारातून आत गेली होती. आधी तो त्या खोलीत गेला. आता 2 मोडक्या खुर्च्या होत्या. एका मेजावर उपडी केलेली एक वेताची टोपली होती. हीच त्याची कालची शेवटची आठवण होती. तिथे इतर काहीच नव्हतं. तो बाहेर आला. एक एक करीत त्याने खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या पाहिल्या. सर्वत्र धूळ होती. 2 खोल्यांच्या कोपऱ्यात कागदांच्या शेकोट्या पेटवल्याच्या खुणा होत्या. एकेत बुरसटलेल्या पोत्यांची एक वळकटी होती. फार फार दिवसांपूर्वी कोणीतरी तिचा रात्रीचा 4 घटका घेण्यासाठी वापर केला होता. पण फार दिवसांपूर्वी. वळकटी उघडताच उंदीर-उंदरिणीची जोडी आणि 5-6 गुलाबी रंगाची पिल्लं सैरावैरा पळाली होती. सर्वत्र मोडक्या खुर्च्या, फळकूट, जुनी पादत्राणं, मळकट कपडे पसरले होते. खालचा मजला पाहून झाला होता. हॉलमधूनच वर जिना जात होता. वरच्या मजल्यावर 3 खोल्या होत्या. मोठी जुनी गच्ची होती. त्याही खोल्या अडगळीने भरलेल्या होत्या. त्यांच्यावर 2 खोल्या होत्या. एक खोली जिन्यासाठी गेली होती. त्याचा धीर बराचसा परत आला होता. विझून टाकलेल्या भट्टीसारखी इथली आत गेली होती. वरच्या 2 खोल्या पाहिल्या की त्याचं आजचं काम संपणार होतं. खरोखर त्याला तिची मुलाखत नकोच होती. रात्रीच्या छाया अंधारातच ठेवलेल्या बऱ्या. त्यांना दिवसाच्या प्रखर उजेडात आणायलाच नको. मग मनाला संशयाचं संरक्षण राहणार नाही. वरच्या 2 खोल्या गडी माणसांसाठी असाव्यात. एकीतून दुसरी उघडत होती. दोन्हीत विस्कटलेल्या काथ्यांचा बाजा होता. 2 मोडक्या गंजलेल्या ट्रंका होत्या. खिडक्या पश्चिमेला होत्या. दुपारचं कडक ऊन येत असणार. खिडक्यांना जुने शर्ट बांधले होते. बाहेरची खोली तर रिकामीच होती. आतल्या खोलीत एक जुनं, पॉलिश झडलेलं, एका बाजूला कललेलं एक मोठं कपाट वगळता इतर काहीही नव्हतं. अगदी परत जायच्या क्षणी त्याने त्या कपाटाच्या दाराला हात लावला. मात्र दार आतून जोराने ढकललं गेलं. दचकून त्याने समोर पाहिलं. कपाटाच्या कोपऱ्यात ती उभी होती.
खी 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 करून हसत होती. क्षणभर त्याचं मन, मेंदू पार कोरा झाला. मग सर्व दिशांनी भीती घोंगावत आली. ब ब ब करीत तो धडपडत मागे सरकला. त्याच्या पायाला बाजेचा स्पर्श झाला. एकदम किंचाळून तो गर्रकन वळला. जिन्यावरून धाड खाली आला. वाड्यातल्या सर्व खोल्यांची दारं दणादणा उघडत मिटत होती. हवेत धूळ उडत होती. झोपेत असलेल्या पाकोळ्या वाघळं फडफड करीत गिरट्या घालीत होती. ची 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 चित्कार करीत होती. खी खी हसण्याचा आवाज सर्व खोल्यांतून घुमत होता. तो कसा तरी खाली तळमजल्यावर आला. मोठ्या दारापाशी त्याचा पाय कशाला तरी अडकला. त्याचा एकदम तोल गेला आणि तो बाहेरच्या पायरीवर सपशेल पालथा पडला. त्याला शुद्ध आली तेव्हा, म्हणजे त्याला आसपासच्या परिस्थितीचं आकलन झालं तेव्हा. तो रस्त्याने चालत होता. देऊळ मागे गेलं होतं. निम्मी वाट संपली होती. म्हणजे तो बेशुद्धीत किंवा गुंगीत बराच वेळ चालत असला पाहिजे. त्याने घड्याळात पाहिलं. 12 वाजले होते. 12 म्हणजे मधले जवळजवळ 2.5-3 तास बेपत्ता झाले होते. 2.5 तास? तो काय इतका वेळ बेशुद्ध होता की काय? त्याने कपाळाला, डोक्याला हात लावून पाहिला. रक्त नव्हतं, टेंगुळ नव्हतं, वेदना नव्हती. शुद्ध हरपल्याचं कारण इजेपेक्षा भीतीचा धक्का हेच असलं पाहिजे. पण या मधल्या वेळाचं काय? तो करीत तरी काय होता? तसाच पोर्शमध्ये वेडावाकडा पडला होता. पण ते त्याला पटत नव्हतं. तसं असतं तर शरीर अवघडलं असतं. नाही, तो लागलीच शुद्धीवर आला पाहिजे. पुढे काय? तो काय त्या वाड्यात परत गेला होता? आत काय आहे हे एकदा समजल्यावर तो स्वेच्छेने तर खासच गेला नसता. पण आता त्याची इच्छाशक्ती कार्यरत नव्हती. कोणी सांगेल तसा तो वागत असला पाहिजे. म्हणजे जवळजवळ 2 तास तो त्या संमोहित, असहाय्य अवस्थेत होता. तो काय परत आत त्या खोलीत जाऊन तिच्यासमोर त्या मोडक्या खुर्चीवर बसला होता? त्याच्या तोंडून काय त्या सौद्याच्या अटी मान्य करून घेण्यात आल्या होत्या? क्षणभर थरथरत्या शरीराने तो होता तिथेच उभा राहिला. त्याच्या अंगावरून एकामागून एक शहाऱ्यांच्या सरसरत्या लाटा जात होत्या. तो काय कबूल करून बसला होता? माझी लहानशी नात बळी गेली हो, परांडे तळतळून म्हणाले होते. बहिणीची 2 गोजीरवाणी मुलं त्याच्या नजरेसमोर आली. भोळ्या भाबड्या नलिनीची आकृती डोळ्यासमोर आली. त्याने दोन्ही हातांनी कपाळ अगदी गच्च दाबून धरलं. त्याने कशाची कबुली दिली होती? कोणाला तरी सांगायला हवं होतं. कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा होता. अच्युतच्या नजरेसमोर फक्त गोपाळचंच नाव येत होतं. तो ऑफिसात पोहोचला तेव्हा 1:30 वाजला होता. जेवणाची सुट्टी संपून सर्व कर्मचारी कामावर रुजू होण्याच्या बेतात होते. त्या सुमारास अच्युत रिक्रिएशन हॉलमध्ये पोहोचला. गोपाळ डबा संपवून हात धुवून टेबलपाशी येऊन बसला होता. जेवणानंतरची त्याची सिगारेट शिलगावण्याच्या बेतात होता. त्याची नजर दारातून आत येणाऱ्या अच्युतवर पडली आणि सर्व हालचाली गोठल्या. अच्युतचा चेहराच त्याची मनस्थिती सांगत होता. गोपाळ समोरच्या खुर्चीवर अच्युत येऊन बसला, कोसळलाच जवळजवळ. डबा त्याने एका हाताने दूर सारला आणि टेबलवर हात ठेवून त्याच्यावर डोकं टेकवून तो सुन्नपणे बसून राहिला. त्याचा खांदा जोरजोराने हलवून गोपाळ पुन्हा पुन्हा विचारत होता, अच्युत, अरे अच्युत, काय झालं ते तरी सांग. अच्युतचा चेहरा वर आला तेव्हा त्याच्या नजरेत इतकी असहाय्यता आणि इतकी भीती होती की गोपाळला तिकडे पाहावेनाच. गोपाळ, इथे एक शब्द बोलता यायचा नाही. आपण बाहेरच कुठेतरी बसूया. बघ ऑफिसात काही सोय होते का. गोपाळ 2 मिनिटातच बाहेर आला. अच्युतला त्याने हातानेच बाहेर चालण्याची खूण केली. दुपारच्या कडक उन्हात रस्ते रणरणत होते, रिकामे होते. लहान लहान पार्कमधून बेवारशी लोकांनी झाडांच्या सावल्यांच्या जागा बळकवल्या होत्या. मोठ्या पार्कमधल्या चौकीदाराच्या नजरेखाली असलेला एक बाग मात्र सुदैवाने मोकळा होता. गोपाळ, तू मला मूर्खात काढणार आहेस, अच्युत म्हणाला.
सांगायला कुठून आणि कशी सुरुवात करायची हेच समजत नाही. त्या दिवशी आपण जारण मारण चेटूक भानामती या संदर्भात गप्पा मारत होतो, आठवलं? त्या थोराताने काळ्या जोगिणीचा किस्सा सांगितला होता, आठवलं? त्या थोराताने ज्या संदर्भात तो किस्सा सांगितला होता त्याचं नाव आहे परांडे. मी त्यांच्या पत्त्यावर त्यांना जाऊन भेटलो. गोपाळ, ते त्या काळ्या जोगिणीकडे गेले होते हे अगदी सत्य आहे, पण त्यांना त्या भेटीचा विलक्षण पश्चाताप होत होता. ते म्हणत होते त्या नादात त्यांच्या 1.25 वर्षाच्या नातीचा बळी गेला. त्यांच्या घरचे म्हणतात त्यांना ब्रह्मवेडाचा धक्का बसला आहे आणि त्या त्यांच्या सर्व कल्पना आहेत. ते मला म्हणत होते तिकडे जाऊ नका, पण मला काही इजा होऊ नये अशी त्यांची खरोखरीच इच्छा असती तर त्यांनी मला तो पत्ता दिलाच नसता, पण तसं नाही. ते म्हणत होते तो पत्ता जो कोणी विचारेल त्याला सांगायची त्यांच्यावर सक्ती आहे. ते स्वतःला गप्प ठेवू शकत नाही. मला ते सक्ती प्रकरण कळत नाही, पण एवढं खरं आहे की मला पत्ता सांगितल्यावर ते कोपऱ्याकडे तोंड करून ढसाढसा रडत बसले होते. मग पुढे त्या पत्त्यावर गेलास की काय? हो ना, तोच मूर्खपणा मी केला. गोपाळ, आता तुला अगदी मनाची गोष्ट सांगतो. या मध्यमवर्गीय संकुचित रखडत्या आयुष्याचा अगदी कंटाळा आला आहे. आहे नाही, होतो म्हणतो, कारण आता हेही हातचं जाण्याचा धोका उभा राहिला. तशी ते एकदम गोड हवंहवंसं वाटायला लागलं आहे. पण गोपाळ, काहीतरी भलतंच झालं आहे. काही वेळ थांबून त्याने स्वतःचे विचार नीट जुळवले. गोपाळ, ती जागा पार गावाबाहेर एका खूप जुन्या देवळामागे आहे. एक पडका वाडा आहे, ती मजली पडका वाडा आहे. परांडे म्हणाले होते ती तिथे फक्त रात्रीचीच भेटते, म्हणून मी रात्रीचा 8 नंतर गेलो होतो. गोपाळ, ती जागा म्हणजे भूलभुलैया आहे. कधी नटलेला सजलेला दिवाणखाना दिसतो, तर कधी पडक्या दगडांची रास दिसते, कधी एखादी रूपमती स्त्री दिसते, कधी सांगाडा कवटी दिसते. गोपाळ, तिथे माझी शुद्धच हरपल्यासारखी झाली. मला माहीत नाही माझ्या नकळत मी काय काय अटी मान्य केल्यात ते. कालची सर्व रात्र डोळ्याला डोळा नाही. आज सकाळी असा निश्चय करून उठलो की तिथे जाऊन स्पष्टपणे सांगायचं की मला काहीही नको, मी काहीही देणार नाही. तिथे गेलो खरा. आधी वाटलं सारा वाडा रिकामाच आहे, पण गोपाळ, ती 3ऱ्या मजल्यावरच्या एका जुनाट लाकडी कपाटात बसली होती. जणू काही माझीच वाट पाहत होती. बाहेर येता येता पाय अडखळला, खाली आपटलो. शुद्ध क्षणभर गेली. बस तेवढं तिला पुरं होतं. पुढचे 2.5-3 तास माझ्या स्मरणातच नाहीत. शुद्धच हरपली होती. भानावर आलो तेव्हा कॉजवेच्या रस्त्याने चालत होतो. मधल्या वेळात काय झालं खरोखर आठवत नाही, पण गोपाळ, सारखं वाटतं मी परत आत गेलो असलो पाहिजे. त्याच खोलीत त्या काळ्या जोगिणीसमोर बसून काहीतरी कबूल केलं असलं पाहिजे. काय त्याचीच मला भीती वाटते रे. ते परांडे म्हणत होते माझी छोटी नात गेली. माझ्या ताईला 2 गोजीरवाणी मुलं आहेत. त्यांना काही झालं तर? माझी नलिनी अगदी साधी भोळी आहे, भाबडी आहे. त्या बिचारीला काही झालं तर? अच्युतचा आवाज चिरकत होता. धास्तीने त्याचा जीव घाबराघुबरा झाला होता. त्याला दोष देण्याची ही वेळ नव्हती. या क्षणी त्याला धीर हवा होता. त्याची समजूत काढण्याची ही वेळ नव्हती. त्याच्या सांगण्यावरून एक उघड होत होतं. रात्रीच्या आणि सकाळच्या अनुभवावर त्याचा पूर्ण विश्वास होता. गोपाळचं मन या बाबतीत तटस्थ उघड होतं. अशा गोष्टी घडत असतील किंवा नसतीलही, त्या घडतात असा जो काहींचा ठाम विश्वास असतो त्याला महत्त्व होतं. या बाधाही खोट्या असतील आणि त्यांचा बंदोबस्त करणारे मांत्रिकही लुच्चे असतील, पण खरी गोष्ट अशी होती की ज्यांच्या अंगात येणं चेटूक, करणी, भानामती अशा दुष्ट संहारक शक्तींवर विश्वास असतो त्यांचा. अर्थात मांत्रिकाच्या शक्तीवरही असतो. शेवटी या तर्कशुद्ध प्रदेशातली मनाची जी एक रॅशनॅलिटी आहे ती काम करत असते.
कल्पनेतल्या दगडासाठी कल्पनेतलंच शिरस्त्राण चालतं. कल्पनेतल्याच पावसाला कल्पनेतलीच छत्री चालते. मग अशा काल्पनिक करणींचा बंदोबस्त करणारा फसवा मांत्रिकही चालायला हवा. अच्युत, त्याच्या खांद्यावर हात ठेवत गोपाळ म्हणाला, माझं जरा ऐकतोस का? असा धीर सोडून बसू नकोस. त्याने काहीच व्हायचं नाही. आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे. असा हातपाय गाळून बसलास तर कसं होणार? आता प्रथमच अच्युतची मान वर आली. आपण काय करू शकणार गोपाळ? अच्युत, घटकाभर आपण समजून चालूया की तुला आलेले अनुभव सत्य आहेत, भास नाहीत. त्याही पुढे समजून चालूया की त्यांच्यात हातचलाखीचा, बनावटीचा, नजरबंदीचा काहीही भाग नाही. म्हणजे तुझा खरोखरच एखाद्या अमानवी, घातकी, क्रूर शक्तींशी संबंध आला आहे. तुला त्या शक्तींपासून धोका निर्माण झाला आहे. ठीक आहे, हे सर्व मान्य केलं. पण मग स्वतःच्या बचावासाठी काही हालचाल करायला नको का? का असंच चुपचाप बसून कत्तलखान्यातल्या बोकडासारखं बळी जायचं? पण आपल्याला यातलं काय माहीत आहे? आपण काय करू शकणार आहोत सांग ना. आपण स्वतः नाही, पण इतर कोणाची मदत नाही का घेता येणार? कोण मदत करणार ते पाहूया. मानलं, तू म्हणतोस तशा काही दुष्टशक्ती आहेत. आसुरी वासनांनी रक्तासाठी वखवकलेल्या आहेत. पण त्यांनी काही आपलं जग जिंकलेलं नाही ना. सर्वत्र अनाचार, अत्याचार याचं थैमान माजलेलं नाही ना. सच्शील, सदाचरणी, सज्जन माणसं आपलं आयुष्य समाधानाने जगत आहेतच ना. देवदेवतांच्या पूजा अर्चा चालू आहेतच ना. म्हणजे जशा दुष्टशक्ती आहेत तशाच काही सुष्ट, संरक्षक शक्तीसुद्धा असायलाच पाहिजेत, नाही का? आपल्याला त्यांचं सहाय्य नाही का घेता येणार? आता प्रथमच अच्युतच्या नजरेतली असहाय्यता गेली होती. खांद्यांना जराशी उभारी आली होती. गोपाळच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला, गोपाळ, तुला कल्पना नाही तुझ्या शब्दांनी मला केवढा धीर आला आहे. तो उरावरचं ओझं कसं हलकं झालं आहे. असं स्पिरिट हवं अच्युत. चल ऑफिसात चल, निदान हजेरी तरी लाव. दिवस फुकट कशाला घालवतोस? एवढ्यात धीर सोडू नकोस. 1-2 दिवसात मी काहीतरी माहिती काढून आणतो. मग पाहू ती काळी जोगेण काय थेरं माजवते ते. ही सर्व हकीकत नलिनी विस्मयाने, जवळजवळ अविश्वासाने ऐकत होती. जणू काही ती नाटकाच्या पडद्यामागे बसली होती आणि पडद्याबरोबर तिच्या नजरेआड एक थरारक, भयानक नाट्य चाललं होतं. अच्युतच्या मनातल्या सुप्त इच्छा, त्यासाठी त्याने केलेली यातायात सर्व किती निरर्थक होतं. तो जर तिच्याशी 4 शब्द बोलला असता तर त्याला समजलं असतं की ती पैशांसाठी, डामडौलासाठी, छान चौकीसाठी हापापलेली नाही आहे. ती तिच्या संसारात सुखी आहे. पायाखालच्या रस्त्यांवरची नजर काढून नाही तिथे आकाशाकडे नेली की हमखास ठेच लागते. हे तिला कुणी शिकवावं लागलं नव्हतं. पण अच्युतचं असमाधान केवळ पैशासाठी नसावं. कदाचित ताईने श्रीमंत घरी पडल्यावर त्याला दिलेली कमीपणाची वागणूक हेही असू शकेल. हा प्रदेश धोक्याचा आहे. प्राण गेला तरी अच्युत ते मान्य करणार नाही. पण आता या तात्विक चर्चेला तरी काय अर्थ होता? जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. पण काय भयानक प्रकार! भाऊजी, तुमच्या असल्या गोष्टींवर विश्वास बसतो? माझा विश्वास बसायचा प्रश्न नाही वहिनी. अच्युतचा आहे ना. त्याला वाटतंय ना तो कोणत्या तरी अमानवी, घातकी, शक्तिमान अशा प्रेरणेच्या प्रभावाखाली आलेला आहे. आपल्या हातून काय भलतंच होईल या भीतीने त्याचं काळीच धास्तावलं आहे. पण आता ते तर एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. या प्रकाराने आणखी पुढची पायरी गाठली आहे एवढंच आपण म्हणू शकतो. त्याचा उगम त्याच्याच मनात आहे का आणखी कुठेतरी बाहेर आहे हे आपल्याला कसं समजणार? आपण तर या बाबतीत अगदीच अनभिज्ञ आहोत. पण तुम्ही तर अच्युतना मदतीची आशा दाखवली होतीत. पण त्याने मला सवडच दिली नाही ना. आणि नशीब पहा कसा खेळ खेळतं ते. दुसऱ्याच दिवशी सकाळी मला अगदी अचानकपणे फिरतीवर जावं लागलं. थोडीशी जरी कल्पना असती
तरी मी ते कसंही करून टाळलं असतं. अच्युतशी पार्कमध्ये बोलणं झालं. त्याच रात्री वणवण करून अनेकांना भेटून मी एक नाव पत्ता मिळवला होता. त्यांना भेटायचं ठरवलंही होतं. परत येऊन पाहत होतो काय, अच्युतचा पत्ता नाही. चौकशी केली तर समजलं की आधी तुम्ही ऑफिसात येऊन गेलात. दुसऱ्या दिवशी कोणी शंकरराव नावाचे त्यांचे नातेवाईक येऊन गेले. तिसऱ्या संध्याकाळी मी ऑफिसमधून सरळ इथे आलो. पाहत होतो दाराला कुलूप. तरी वाटत होतं एखाद्या डॉक्टरांकडे किंवा जास्तीत जास्त एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला असेल. पण शेजाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा समजलं की आदल्या रात्रीच तुम्ही सगळे मुंबईला गेलात. कोणालाही कोठे गेलात, केव्हा परत येणार, कशाची माहिती नव्हती. अहो, इतकी धावपळ झाली की कोणाशी एक शब्दसुद्धा बोलायची सवड मिळाली नाही. यांना कशाला आपला एकाकीपणा सांगायचा. वहिनी, तुमचे शेजारी किती चांगले आहेत. त्यांना अच्युतच्या आजाराने केवढी हळहळ वाटत होती. तुम्ही एकट्या एकट्याने जी सारी धावपळ करीत होतात त्याचं कौतुक होतं. साऱ्यांची इच्छा होती अच्युत लवकर खडखडीत बरा होऊन परत यावा. नलिनीचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्यांना ती माणूसघाणे, गर्विष्ठ, स्नॉब समजत होती, ती खरोखरीच इतकी आपुलकीची माणसं होती तर. फक्त ते समजायला तिला या त्रयस्थाच्या पूर्वग्रहविरहित नजरेची आवश्यकता होती. तिचं लक्ष मूळ प्रश्नावर आलं. कोणता नाव पत्ता म्हणत होतात? एक भगत म्हणून आहेत. त्यांची एक स्वतंत्र बैठी मठी आहे. पूर्वी गावाबाहेर असेल, आता चारी बाजूने डेव्हलपमेंट झाली आहे. तिथे ते एकट्यानेच राहतात. आसपासच्या लोकांना त्यांची खास अशी काही माहिती नाही. तसा त्यांचा कोणाशीही संबंध येत नाही. त्यांच्यापासून आसपासच्यांना काहीही त्रास होत नाही. पण सगळे त्यांना जरा वचकूनच होतेसे दिसले. आपल्याला या भक्तांकडे अच्युतला न्यायला हवं. यांना कुठे न्यायचं म्हणजे एक दिव्यच आहे, नलिनी म्हणाली. नाहीतर असं करूया का, त्या भक्तांनाच इथे बोलावून पाहूया का? दोघं एकमेकांशी बोलण्यात इतके गढून गेले होते की त्यांचं आतल्या खोलीच्या दाराकडे लक्षच नव्हतं. दारातून जेव्हा मोठमोठ्याने हू 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 असा कन्ह्याचा आवाज आला तेव्हा दचकून त्यांनी मागे वळून पाहिलं. दारात अच्युत उभा होता. पण क्षणभर नलिनीला हा अच्युतच आहे हे ध्यानातच आलं नाही. केस पिंजारलेले होते. दोन्ही हातांच्या घट्ट आवळलेल्या मुठी कानापाशी दाबून धरल्या होत्या. डोळे खूप मोठे, विस्फारलेले होते, लाल भडक झालेले होते. एखादा खूप मोठा श्वास घेतल्यासारखं तोंड आणि गाल फुगवून लाल झाले होते. मानेजवळच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या. सर्व शरीर खूप हिव भरल्यासारखं थरथर कापत होतं. मधूनच खांद्यांना, छातीत एक झटका येत होता. अच्युतला पाहून नलिनी थक्कच झाली होती. कितीतरी दिवसात त्याने आपण होऊन केलेली पहिली हालचाल होती. पण कसला भयंकर चेहरा आणि कसली वेडीवाकडी हालचाल. त्यापेक्षा तो निपचित पडलेला होता तोच बरा होता. गोपाळच्या सांगण्यातलं एक वाक्य तिला आठवलं. परांड्यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या, आधी नुसते निपचित पडलेले असायचे, पण हे विजेचे शॉक दिल्यापासून असा धिंगाणा सुरू झाला आहे. अच्युतच्याही बाबतीत त्याच प्रकारची पुनरावृत्ती होत होती काय? वहिनी, तुम्ही आता इथेच थांबा. वाटलं तर शेजारच्यांना बोलवा. जमेल तितक्या लवकर मी येतो. पाहतो ते येत आहेत का. मुद्दाम त्याने भगत नाव उच्चारलं नाही, कारण त्याच्या मनात अशी काही विचित्र शंका आली होती की आपल्या संभाषणात हे भक्तांचे नाव आल्याबरोबर हा अच्युत खाटेवरून उठून दारापाशी आला होता. असं खरोखर असेल तर लक्षण काही चांगलं दिसत नव्हतं. भक्तांच्या नुसत्या नावाचा असा परिणाम होत असेल तर अच्युतमध्ये कशाचा तरी संचार झाला आहे. तो कोणत्या तरी अमानवी दुष्ट शक्तींच्या प्रभावाखाली आहे हेच उघड होत नव्हतं का? काय मग, काय वाटतं तुम्हाला, कोण असतील हे भगत? समजेल, लवकरच समजेल. त्यासाठी आधी सबस्क्राईब करा आणि पुढच्या कथेची वाट पहा. लवकरच भेटू पुढील भागात.